आटपाडी शहरातील सुप्रसिद्ध हिरो शोरूमचे मालक सुनील मोहन हाके यांची 14 लाखांची रोकड असलेली बॅग 3 चोरट्यांनी धारधार शस्त्राचा धाक दाखवत हिसडा मारून लंपास केली आहे. शोरूम बंद करून सुनील हाके घरी जात असतानाच वाटेत जबरी चोरीचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत हाके यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून वरिष्ठांनी घटनास्थळी प्रत्यक्षात जाऊन पंचनामे केलेत. आटपाडी शहरात अशा चोरट्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. हिरो शोरूमचे मालक सुनील हाके शोरूम बंद करून दुचाकीवरून घरी जात असताना जोगेश्वरी होंडा शोरूमच्या समोर थोड्या अंतरावर गेले असता समोरून एक दुचाकीवर 3 चोरट्यांनी हाके यांच्या गाडीच्या समोर थांबवून त्यांना अडवलं. एका चोरट्यांनी गाडीवरून उतरून हाकेच्या पाठीवरील अडकवलेली बॅग हिसडा मारून घेत असताना हाके यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी दुसऱ्या चोरट्याने शस्त्र दाखवून हाके यांची रोख पैशांची बॅग घेऊन 3 चोरटे पसार झाले. बॅगमध्ये रोख रक्कम 14 लाख रुपये होती. याबाबत विटाचे पोलीस अधिकारी विपुल पाटील, आटपाडी पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी घटनास्थळी भेट देऊन लगेच पंचनामे केले. त्यावेळी 3 चोरट्यांना जबरी चोरी करण्याचा उद्देश होता. या घटनेमुळे आटपाडी तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमधून भीतीचं वातावरण निर्माण झाले. अशा प्रकारे समोरून चोरी करण्याचा प्रयत्न चोरटे करीत असून याबाबत वेळेत चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त केला पाहिजे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.